इकडे इंद्रायणी नदी पात्रालगतची जाधववाडी चिखली येथील अनधिकृत 29 बंगले जे ते कायमचे जमीनदोस्त करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवलेला आहे। पूररेषेतल्या या बंगल्यांबाबत पर्यावरण प्रेमींनी हरित लवादाकडे धाव घेतली होती। हरित लवादाने हे बंगले पाडण्याचे आदेश दिले होते। सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय कायम ठेवलेला आहे। त्यामुळे आता पिंपरी चिंचवड महापालिका काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। पिंपरी चिंचवड शहराच्या पूररेषेत प्लॉटिंग करून जागेची विक्री करण्यात आली। लाखो रुपये खर्च करून अनेकांनी इथं बंगले बांधले। पूररेषेच्या जागेत 3 ते 4 मजली घरं बांधण्यात आली। ॲडव्होकेट तानाजी गंभीरेंची राष्ट्रीय हरित लवादाकडे या संदर्भात तक्रार गेली। त्यांनी दाद मागितली। लवादाकडून सर्व बंगले पाडण्याचे आदेश मिळाले। बंगले मालकांची सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल झाली। त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली, परंतु सर्वोच्च न्यायालयाकडून हरित लवादाचा निर्णय कायम ठेवण्यात आला आहे। 29 बंगले आहेत, त्यांच्या विरोधात ही याचिका होती आणि याचिकेचा निकाल देताना एमजीडीनं असं सांगितलं की त्यांनी जे एन्व्हायरमेंटचं डॅमेज केलेलं आहे, ईडीसी म्हणतो आपण त्याला, एन्व्हायरमेंट डॅमेज कॉस्ट, ती 5 कोटी वसूल करावी आणि त्यांचे बंगले डिमॉलिश करावे। त्याच्या अगेन्स्ट त्यांनी सुप्रीम कोर्टात अपील केलं होतं, पण ते सुप्रीम कोर्टाने त्यांचा अपील नामंजूर केलेला आहे। त्यामुळं एनजीटीच्या आदेशाप्रमाणे आपल्याला पुढील कारवाई करणं भाग आहे।